जय सद्गुरू. सखींनो, आज पडला आहे वळवाचा पाऊस. वळवाचा पाऊस म्हणजे अचानक येणारा पाऊस. त्याच्यामुळे वातावरण कसं मस्त सुगंधी आणि थंडगार झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण करूया ब्ल्यू टी आणि दुसरा करूया लेमन तुलसी टी. चला, त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपण ब्ल्यू टी करणार आहोत आणि लेमन आणि तुलसी टी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी दाखवते. हे बघा, ही आहे ना अशी, याला नीलकंठ म्हणतात, अपराजिता म्हणतात. आणि बघा किती सुंदर फुलं आहेत. ही शंकराला आवडणारी फुलं आहेत. सर्वच देवांना आपण वाहतो, पण याच्यापासून चहा सुद्धा खूप सुंदर होतो. चहा म्हणजे ग्रीन टी म्हणजे ब्ल्यू टी. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आपण हे आलं घेतलेलं आहे, आलं खिसून. त्याच्यानंतर त्याच्यात लवंग आहे, वेलची आहे, दालचिनी, हे मध घेतलंय आपण, आणि लिंबू. ही तुलसी आहे. आता तुम्हाला झाडाविषयी दाखवते. हे बघा, हे मस्तपैकी असं हे झाड आहे. ह्याची वेल येते छानपैकी, आणि ती वेलीला असं फुल येतं. आणि हीच आपण फुलं, ही सर्व फुलं आपण अशी तोडून घेतलेली आहेत. ही बघा. आता तुम्हाला सांगते, ह्याला आहे ना बी येते. अशा बिया येतात. ह्या ना अशा बिया येतात. ते बी येण्यासाठी काय करायला लागतं, हे झाडाचं फुल सुकवायला लागतं झाडावर. सुकवल्यानंतर बघा ते असं दिसतं. आणि त्याच्याच नंतर पुढे अशी अशी करून एक शेंग येते. ती शेंग आता मी तुम्हाला फोडून दाखवते. या शेंग मध्ये अशा बिया येतात. हे बघा, 5-6 अशा बिया असतात. दिसतात का तुम्हाला? बघा, आणखीन एक दाखवते. ते बघा, हे अशा बिया येतात. तुम्ही अशा या बिया टाकल्या तर याची छान अशी पारिजाताची झाडं येतात. बघा, नीलकंठ म्हणतात याला, गोकुर्णी म्हणतात, अपराजिता म्हणतात. हे बघा, अशी बिया नुसत्या अशा टाकून द्यायच्या, ह्याचीच तुम्हाला झाडं येणार. आणि ही आहे आपली तुलसी, सर्वांची आवडती. बघा किती छान फुलले. चला, आता आपण करूया. त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे आपल्याला, पहिला आपण ह्या ग्लासातून पाणी घेऊया. आपल्याला थोडं पाणी आटवावं लागणार आहे, म्हणून आपण थोडं जास्त पाणी घेणार आहोत. हे आपण थोडस जास्त घेतलं. आता आपण इकडे करूया. आपण 2 प्रकारचे टी करणार आहोत. याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घेऊया. आता आपण गॅस चालू करूया. आता हे पाणी गरम होईल तोपर्यंत आपण काय करूया, याच्यामध्ये फुलं टाकूया. ह्याला कलर बघा कसा ब्ल्यू कलर यायला लागलाय. आणि हा निसर्गाचा कलर आहे. हा असा मिक्स केलेला कलर नाहीये. बघा, आता हे पाणी आपलं ब्ल्यू होणार थोड्या वेळाने. आपण 5 मिनिटं या पाण्याला उकळून द्यायचं. आता आपण इथे तुलसी टाकूया पाण्यामध्ये, कारण आपल्याला लेमन आणि तुलसीचा टी करायचा. थोडं आपण एक दालचिनी टाकूया. एक दालचिनीचा तुकडा टाकूया. आपण 2 लवंग टाकूया. बघा, हे बघा, 2 लवंग ह्याच्यात टाकतोय. 2 लवंग इकडे टाकूया. 2 वेलची टाकूया. वेलचीमुळे स्वाद खूप छान येतो. दालचिनी, वेलची, लवंग आणि थोडस आलं टाकूया आपण. हे बघा, एवढं आपण आलं टाकूया. आता याला मस्तपैकी आपण उकळून देऊया. एक 5 मिनिटं याला उकळी येऊ दे. आता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं होतं, कारण याचा सुगंध बाहेर जाऊ नये म्हणून. आता बघा, आपण झाकणी काढूया. बघा कसा मस्त निळा असा कलर आहे त्याला. हा नैसर्गिक कलर आहे, म्हणून याला बोलतात ब्ल्यू टी. आणि हा बघा, हा लेमन टी, तुलसी आणि लेमन. आता आपण हे गाळून घेऊया. गॅस बंद करूया. हे बघा, किती सुंदर कलर आलाय बघा.
आणि जी फुलं टाकलेली आपण आहे बघा ती कशी झालेली आहेत, संपूर्ण व्हाईट अशी झालेली आहेत. हे बघा त्याचा पूर्ण कलर पूर्णपणे उतरले गेलेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण तसंच लेमन टी पण गाळून घेऊया. आता आपण याच्यावर ठेवूया तुळसी. आता आपण याच्यामध्ये लेमन पिळणार आहोत, लेमनचा रस टाकणार आहोत. हे बघा याच्यामध्ये टाकणार आहोत. एकामध्ये कलर बघा कसा चेंज होईल. आता थोडासा बघा लालसर कलर झालेला आहे त्याचा. आता आपण त्याच्यामध्ये थोडं मध टाकूया. मधानी चव जास्त छान येते. आता आपण 2 ब्ल्यू टी केलेले आहे, त्याच्यातला एक आईस टी बनवूया. हा झाला आहे आपला ब्ल्यू टी. हा आपला आहे आईस टी. आपण त्याच्यामध्ये आता आईस टाकूया थंडगार असा. आणि आहे आपला तुलसी आणि लेमन टी. चला सखींनो, आता पाऊस पडत आहे, आपण टेरेसवर जाऊन पिऊया. सखींनो, आपण आता टेरेसवर आलो आहोत. हे बघा आपण बनवलेला ग्रीन टी मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसून पिऊया. याचे किती बेनिफिट आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे. हे सगळ्यांना आरोग्यदायी आहे आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज सगळ्यांसाठी खूप छान आहे. आपला फॅट असेल शरीरातला तोही घालवतो हा. चला पिऊया ग्रीन टी. आपला हा ब्ल्यू टी आहे तो पहिला पिऊया आपण. मस्त झालाय. आता आपण घेऊया आपला तुलसी आणि लेमन टी. तुम्हीही करून प्या आणि कमेंट मध्ये मला सांगा कसं झालाय तो. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.